काय मग बिग बॉसचे मेकर्स, तुमचं कसं चाललंय? चांगलंच चाललं असेल, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही हे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना काय बोलतात त्याला प्रतीक्षा करण्यासाठी त्यांना फोर्स करताय. त्यांना असं तुम्हाला असं वाटतंय की ह्या लोकांना कितीही ग्राह्य धरलं तरी चालेल, ह्यांच्यासोबत आपण ह्यांच्या मनासोबत खेळूया, आपण ह्यांच्या फिलिंग सोबत खेळूया. रोज आपले 4-8-10 दिवसांनी 15 दिवसांनी किंवा एक महिन्यांनी एक प्रोमो टाकूया आणि त्या प्रोमोजमध्ये देखील डेट वगैरे काय अनाऊन्स नाही करायची. फक्त हा जो शो आहे आपला, हा जास्तीत जास्त लांब जसा नेता येईल त्याचा विचार करूया. अरे तुम्हाला मी एक निगेटिव्ह व्हिडिओ बनवतोय, ही तुमच्या विरोधात व्हिडिओ बनवतोय. मेकर्स, तुम्हाला एक अक्कल नाहीये की एवढे दिवस झाले, म्हणजे 21 मेला जो सगळ्यात पहिला प्रोमो आला होता बिग बॉस येणार आहे म्हणून किंवा बिग बॉस लवकरच म्हणून, त्यानंतर तुम्ही ऑलमोस्ट 1 महिना 8 दिवसांनंतर दुसरा प्रोमो आणला. तो पण म्हणजे तुम्हाला आता काय बोलू, आता तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे. प्रेक्षक हे खूप जास्त आतुर आहेत, तुम्हाला माहितीच असेल, कारण की तुमच्या ज्या काही पोस्ट असतील त्या पोस्ट खाली ऑलमोस्ट 50-60% कमेंट हे बिग बॉस मराठी सीझन 5 चालू करा हे असेच येत आहेत. आणि इथून पुढे जर तुम्ही अजून लेट केलं ना, तर जे काही 50% लोक जे एक्साइटेड आहेत ना सध्या, आणि जे तुम्हाला इगरली तुम्हाला मेसेज करतायत, कमेंट करतायत की भावांनो चालू करा, आम्हाला आता नाही बघवते, आणि ह्यांना भीती कसली आहे, ह्यांना म्हणजे तुम्हाला मेकर्सला कसली भीती आहे. तुम्ही जर हे हिंदीचा बंद व्हायसाठी थांबत असताल, आणि किंवा मग हे आपला हिंदीचा जो मेन सीझन आहे तो चालू होण्यासाठी थांबणार असाल, काय म्हणजे मला समजत नाही तुमचे काय प्लॅनिंग चालू आहे. 21 मेला ह्यांचा आपला प्रोमो आला मराठीचा, त्यानंतर 2 दिवसांनी लगेच OTTचा आला, त्यानंतर लगेच 4-5 दिवसानंतर त्याची डेट अनाऊन्स झाली, आणि लगेच 8-10-15 दिवसात लगेच तो चालू देखील झाला, त्याचा 1 आठवडा देखील झाला. इंडिया फायनल जिंकली, पण या संपूर्ण गोष्टी या होऊन गेल्या, तरी तुम्हाला अक्कल नाहीये, तुम्ही अजून डेट अनाऊन्स करत नाही. ही तुम्ही डेट अनाऊन्स करा, तुम्ही नका लोड घेऊ. महाराष्ट्रातली जनता OTT कडे नाही जाणार, कारण की यावेळेस OTT एवढा इंटरेस्टिंग नाहीये. कुठला ना टास्क प्रॉपरली होतोय तिकडे, ना कुठल्या गोष्टी होत आहेत. मी तिकडचे सगळे एपिसोड बघतोय, रिव्ह्यूज करतोय, समजतंय तिकडे एवढी मजा येत नाहीये सध्या. फक्त तिकडे तो कटारिया आलाय, त्यामुळे जरा सध्या जास्त चर्चा चालू आहे. जर इथून पुढे त्यांनी जर ग्रॅब करायचा प्रयत्न केला, काहीतरी करायचा प्रयत्न केला, तरच त्यांना चान्सेस आहेत चालायचा. ते पण काय, OTTचा प्रीमियम घेतल्यानंतर, म्हणजे जिओ सिनेमाचा प्रीमियम घेतल्यानंतर त्यांना बघायचं. फुकटमध्ये त्यांना लाईव्ह एपिसोड बघता येणार नाहीत लोकांना. त्यामुळे महाराष्ट्रातली मधली जी जनता आहे ना, ती तिकडे जाणार नाही. आणि खूप साऱ्या लोकांनी, खूप साऱ्या क्रिएटर्सनी तिकडे पोल केले होते. मी स्वतः पोल केला होता की तुम्ही बिग बॉस OTT सीझन 3 बघताय की नाही बघताय, का मराठी सीझन 5च बघणार आहेत. त्यामध्ये त्यांनी एक वोटमध्ये 70% लोक म्हणतायत की आम्ही बिग बॉस OTT सीझन 3 बघणार नाहीत किंवा बघणारच नाहीत, आम्हाला फक्त मराठी बघायचं आहे. तर तुम्ही समजून जा यार, लोक खूप जास्त तुमच्याकडनं अपेक्षा करतायत की तुमचा शो लवकरात लवकर यावा. आणि आता तुम्ही यावर्षी सगळे होस्ट चेंज केले आहेत, एकदम वेगवेगळ्या स्टाईलमध्ये प्रोमोज आणतायत, या संपूर्ण गोष्टी तुम्ही करताय. मग डेट अनाऊन्स करायला तुम्हाला काय जातंय, पटकन तुम्ही चालू करा, नका कुठल्या शोसाठी थांबू. तुमची म्हणजे आपली जी मराठीची TRP आहे ती 1 नंबर राहणार आहे यावेळेस. तुम्ही फक्त चालू करा, तुम्ही लवकरात लवकर डेट अनाऊन्स करा. अन्यथा हे जे लोक, ही जी जनता आहे ना, जनता जनार्दन, ही जी तुमच्यासाठी थांबलेली आहे ना, ती एकदा निघून गेली ना, परत ती येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कारण की एक कालावधी असतो यार, किती वेळ माणूस थांबणार. किती कालावधी तो निघून गेलेला आहे. हिंदीचे 2-4 सीझन येऊन गेलेले आहेत, तरी मराठीचा सीझन आलेला नाहीये. तर तुमचं काय मत आहे ते स्पष्टपणे जनतेच्या समोर आणा प्लीज. तुम्ही तुमच्या मागे सगळ्या लॉन्च पार्टीज वगैरे करताय, सगळ्या पार्टीज करताय, तिकडे लॉन्च देखील करताय, सगळ्या एक्स कंटेस्टंटला बोलवताय, पण तुम्हाला डेट अनाऊन्स करायला टाइम नाहीये. असं नका करू. मराठी जनता ही मराठीशी प्रामाणिक आहे, ती 100% आपला मराठीचा बिग बॉस बघणार, कारण की त्यांना यावेळेस हे अपेक्षा आहे तुमच्याकडनं, किंवा तुमच्यावर एक भरोसा आहे की यावेळेस तुम्ही खूप चांगले कंटेस्टंट आणाल. आणि ज्या थीम आता तुम्ही ह्या प्रोमोजमध्ये सांगितलेल्या आहेत की तंटा नाही तर घंटा नाही, किंवा यंदा कल्ला होणारच, या संपूर्ण गोष्टी तुम्ही ज्या प्रमोट करायचा प्रयत्न करतायत ना, त्या खूपच चांगल्या आहेत. त्यामुळे खूप चांगले कंटेस्टंट आणा. आणि हे जे तुम्हाला वाटतंय ना की बिग बॉस आपलं हिंदीमुळे त्रास होईल, नाही होणार. तुम्हाला 10 वेळा सांगितलंय, नाही काय प्रॉब्लेम होणार. चालू करा, लवकरात लवकर डेट अनाऊन्स करा, कारण की ही जी आपली मराठीची जनता आहे ती निघून जाऊ देऊ नका. मित्रांनो, तुमचं काय मत आहे यावर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की हे आपलं स्पष्ट मत आणि एक आपला इशारा होता बिग बॉसच्या मेकर्सला. त्यावर तुमचं मत देखील मला कमेंटवर सांगा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.